दोस्त रुद्र आपल्यापाशी कामाला येतोय. कामाला म्हणजे माझ्यापाशी मदतीला येतोय मला. तर आमचा भाई, हे भाईनं काय केला की म्हणलं मी तुला पगार देणार. तर किती पगार देणार? तर मी काय म्हटलं, मग काय दिवसाला 2-3 हजार रुपये पगार देऊ दे. दिवसाला भावानं 5,000 पगार. आमचा भाई एवढा दिलदार आहे ना, तर असं वाटायला लागले की मी सुद्धा या आपलं दुकानात मिसेसला वगैरे बसवून मी सुद्धा 5,000 रुपये दिवसाला पगार. आणि कोणाला जर पाहिजे असेल मी काय म्हणतो फिक्स पगार महिन्याला 5,000 चालते. महिना नाही, दिवसा गेला आता मिसर गोळा माणूस आहे. तुला एखादी गोष्ट सांगितली का ना, तुला ध्यान 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 म्हणलं का ना तू काय बोला, तुला 10 वेळा ती गोष्ट त्या आता काय तुझ्या मॅन पॉवर काम आलं ना, त्याच्यात पुढं तुझं मला असं वाटायला की मी पहिला मुका नाही तर मी बाहेर पाहिजे. नमस्कार भावानो, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुमचं बघताय आज मागं आपल्या स्टॉक भर की भर, नुसता पोती भर आहे. कसा आहे स्टॉक? एक नंबर व्हरायटी आणि एक नंबर माल कुठं मिळणार आहे? फक्त श्री स्वामी समर्थ आर्टिफिशियल फ्लावर मध्ये. तर लवकरात लवकर या, वेळ करू नका, वेळ अजून कमी आहे. आणि खरेदी करा. या मंदिराचा स्टॉक एक से एक व्हरायटी आहेत आणि एक से एक माल आहे. लय वेळ करू नका, लवकरात लवकर या. व्हरायटी आणि क्वालिटी आणि फक्त रेट मीच देणार आहे, दुसरं कोणच नाही. आता व्हिडिओ करायचा उद्देश एवढाच झाला आहे की आपल्यापाशी एक विषय आता झाला असा की आपल्यापाशी एक आपला दोस्त रुद्र आपल्यापाशी कामाला येतोय. कामाला म्हणजे माझ्यापाशी मदतीला येतोय मला. तर आमचा भाई, हे भाईनं काय केला की म्हणलं मी तुला पगार देणार. तर किती पगार देणार? तर मी काय म्हटलं, मग काय दिवसाला 2-3 हजार रुपये पगार देऊ दे. अहो दिवसा नाही म्हणलं काय माणूस आहे, काय माहिती गाडी फाडता काय त्याला पगार विचारला होता मी. आता त्याला काम करणं नाही ऐकला म्हणजे त्याला म्हणलं पगार किती देऊ. बर पगार किती रे तुझा सांग. 5,000 बस महिना ना महिना नाही, दिवसा पगार 5,000. दिवसा कुठे हा? दिवसाचं बाबा त्याला त्या हाकला बाय खाली दिवसाला म्हणतोय तो डायरेक्ट. अहो, बघ किती आहे. कंडिशन चालली. पहिली गोष्ट काय म्हणला तेव्हा, आता मला काय म्हणला, महिन्यात 5,000 रुपये दे मला म्हणला होता. महिन्याला 5,000 रुपये दे म्हणलं तर आपलं काम 15 दिवसात चालणार आहे. हा, मग दिवसाचं द्या. दिवसाला 5,000 रुपये महिन्याला काही येडाबेडा झालाय खानपटील मी आता हा काय सिरियस मोडलाय सांग पटकन. उगाच तो सांग. 5,000 त्याच्यावर. महिन्यात ना हा. महिन्यात महिन्याला दिवसाचं राव त्याला सांगा मी ते समजत बाबा ते येण्यागत करतोय काहीतरी. दिवसाला भावानं 5,000 पगार. आमचा भाई एवढा दिलदार आहे ना, तर असं वाटायला लागले की मी सुद्धा या आपलं दुकानात मिसेसला वगैरे बसवून मी सुद्धा 5,000 रुपये दिवसाला पगार. आणि कोणाला जर पाहिजे असेल आणि आम्ही तिथं बसतो एक भांडा घेऊन तर मग काय आता 5,000 म्हणतो दिवसाला मागायला लागलं मी काय करू भीक मागू का रस्त्यावर. तर आता 5 तुम्हीच म्हटलं की भाई पोराला विचारा पगार किती. महीने की बात चली थी महीने की उन्हें दिन की बोल रहा है दिन को 5,000 रुपये द्या. आम्ही तर मला तिथं भेटत 3,000 रुपये दिवसाला. 5,000 मागा लागला. त्याची क्वालिटी का काम आहे. बरं, क्वालिटीवर विषय गेलाय दुसऱ्या. क्वालिटी दुसऱ्या आता बोल की. बोलू. बोल की बोल. क्वालिटीवर विषय गेला रुद्र्या. म्हणजे तुला काम, तुझी क्वालिटी तुला माहित नाही सोड. म्हणजे तुला हा मग बोल की. हो भाई बोला तुम्ही, काय विषय बोला, त्याचा काय करायचा. अरे आता तर म्हणला 5,000 रुपये महिने त्या मला एवढ्यात म्हणला तो आता एवढ्यात हा मग तुम्ही किती देणार त्याला सांगा. 300 रुपये हा रात के एक नाईट के कामाचं पाईप गावाचं हा? पाईप कापायचं महिन्यात देव म्हणला 5,000 रुपये म्हणला आता. हा. आधी तर वेगळंच बोलला. हा त्याला मी आता काय हा. म्हणलं तू काय बोल रे. 300 रुपयाला खायला चहा तर येते. खायला काय येते का 300 रुपयाला? बर तो म्हणतोय 300 रुपयाला खायला चहा येतोय काय. तो चहा खातोय. आता एक गोष्ट सांगतो. हा. एक गोष्ट हा, सांगतो. हा. पगार तुमच्याकडे पगार किती त्याला? माझ्याकडे पगार कुठे त्याला. तो मला मत दिला येतोय. तर मी काय म्हणतोय का इकडे बघ आपल्याला का कोपऱ्यापासून हात जोडलेला आहे बहिणी आपल्या. ए तू बोल रे, काय तुझा पगार व्यवस्थित बोल. सांगितले की 5,000
दिवसाला अरे इथं मी आता मी तोंडाशी बस झालं, लागल्यात माझ्या. महिन्याला 10,000 बस, आता काय महिन्याला म्हणला 10,000. आता काय म्हणला इकडे बघा. महिन्याला 10,000 म्हणली का नाही आता बस इकडे बघा महिन्यात 10,000 म्हणला आता ह्याच्या आधी काय म्हणला महिन्या दिवसाला 5,000 म्हणला हा आता काय म्हणतोय 10,000 महिन्याला. नीट विचार करून सांगा विरुद्ध 10,000 म्हणलायस तू महिन्याला नीट विचार करून सांग 10,000 चालतंय. रेकॉर्डिंग मोड मोबाईल रेकॉर्डिंग 10,000 कमी सांगायलायस मी तर म्हणतोय म्हणजे राहू द्या. ऐका 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 बघा विषय भावाला असं झालता की दिवसाला पगार किती माझ्या इथे येते ते मदतीला मग त्याला मी म्हटलं बाबा 15 दिवस आपल्याला धंद्याचे असतात कमवून घे पैसे तू पण सुट्टी नॉट करू नकोस सुट्टीच घेऊ नकोस तू म्हटलं पैसे तू पण कमवून घे म्हणून कमवायचं सवय ते आमची चेड्डीच काढा बघायला लागले आता काय बोला आता. अवस तू हे बघा ए ए बघ ठीक आहे चल ए फिक्स पगार सांग रे तुझा एक किती फिक्स पगार महिन्याचा 5,000 चालते आता बघा महिना नाही दिवसाला कामातनं 5 वर गेला आता दिवसाला आम्हाला दिवसाला फिक्स बर बर चला दिवसाला 5,000 अरे ए भामट्या दिवसाला 5,000 रुपये पगार काय अंबानी आहे का ती पायपात आडवा हा आता एवढे जागा त्यात नाव काय त्याला खाली घ्या ते माणूस हा तो काय म्हणला बाकी हा अभि 10 बोल्या फिरशे 5 बोल्या हा. आता डायरेक्ट परत काय आला परत 5 वर महिन्यात नाही म्हणे मी दिवसात 5 भेटू परत दिवसाला आले मी तो आपला आहे ना दुसरीकडे काम बघता काय दिवसाला 5 आपला दुसरीकडे काम अरे पण इथं दिवसाला 5 अरे पण दिवसाला 5 त्याला मिळतात का भाईला 4,000 रुपये मला दिवसाला भेटतात हा. 4,000 रुपये मला भेटतात दिवसाला. तुम्ही पदरचा 1,000 घालून द्या त्याला हा, म्हणजे कुठं सारून गेला. ए बोल बाबा काय तुझं तू दिवसात 4.5 दिवसाला 4.5 दिवसाला आता तुझ्यात तेवढं स्किल पण नाही तुझ्याकडे. तू विसर गोळा माणूस आहे. तुला एखादी गोष्ट सांगितली का ना तुला ही आण ती आण म्हणलं का ना तू काय बोला तुला 10 वेळा ती गोष्ट ते आता काय तुझ्या मॅन पॉवर कामाला ना त्याच्यात पुढे तुझं मला असं वाटायला की मी पहिला मुका नाही तर मी बाहेर पाहिजे होतो असं झालंय. बोल आता तुझं काय ते फिक्स एक पगार सांग दिवसाला आणि विषय मिटो बाईचा उगाच बाईला आता अटॅक येईल तू एवढ्या पैसे सांगायला अरे दिवसाला अंबानी यायचा काय राहिला ना आता येईलच अटॅक. इथं मला 4,000 भेटते डायरेक्ट 5,000 मागायला लागला म्हणजे आता कुठं बोलायचं. 4,000 हा बोल किती सांग 4,000 दिवसात चालते बर दिवसाला बरं त्याला 5,000 बाई जर 1,000 रुपये कमी केला दगडावर काजू ठेवून बोला नको माझं मी एकटा रात्रभर जग मारतो. एक महिनाभर जरी मी काम करत बसतो मी येलो तरी चालेल पण मी एकटाच काम करतो. मला गरज नको लेबर नको काय नको. माझं मी आपलं पाईप कापतो सगळं माझं मीच करतो. आतापर्यंत मीच करत आलो काय कोण नव्हतं हाताखाली. 2 दिवस ते आणले होते त्यांना पगार रोख दिला 700 रुपयाचा डायरेक्ट 5,000 म्हणायला लागला आणि 4,500 नंतर वेगळं बोलतो. बर बोला लवकर पटापटा काय तुमचा पगार ठरवा आणि चला लवकर आम्हाला जायचं आहे. 4,000 दिवसाला 4,000 सांगितले दिवसाला 4,000 बाई म्हणतोय जो सांगितले बोला लवकर पटापटा काय करताय बाई 4,000 त्याला घरी हाकला थांबव नका इथं. त्याला घरी हाकला घरी आता एवढ्यावर विषय आला आता घरी हाकल्यावर विषय आला याचा बरोबर काय तुझं फायनल सांग रे सांगितले फायनल 4,000 एक मिनिट थांबा आता हे बघा इथं आमचा विठ्ठलाचं नाम चालू आहे बालाजीचं नाम चालू आहे ह्याचा पगार किती आहे हे सांगितलं सगळ्यांना अटॅक येईल माझा तर लय मोठा माझ्या तर पुढे अटॅक येतील सगळ्याला. माझं तर बजेट तर बघितलं ना खतम विषय आहे. माझं बजेट 15 दिवसात 1,20,000 रुपयाचं बजेट आहे माझं. आणि हो माणूस आता काय बोलायचंय बाई पण नका आता 15 दिवसात 1,20,000चं बजेट आहे अरे मग मग 5,000 द्यायला काय बोलले? म्हणजे स्टार कोणाच्या हातात आहे हा? स्टार हातात कोणाच्या स्टार माझ्या हातात आहे का त्याच्या हातात स्टार आहेत माझं. स्टार कुठला स्टार म्हणजे मी काम करा स्किल कोणाच्या हातात आहे? असं म्हणा की स्टार म्हणल्यावर कलाकार कोण आहे मी आहे ना हा तो हेल्पर आहे त्याला पाईप कापायला लावणार तो लाकार आहे तो तुम्ही कलाकार आहे तो लाकार आहे म्हणजे माझ्या पुढचा पगार तो सांगायला लागला. वाढवायचं का मिटवायचं का? बरं काय तुमचा वाढवायचं. वाढवायचं का मिटवायचं सांगा लवकर वाढवायचं. हा बरं चला तू शेवट पगार सांग रे बाबा त्यांना शेवट सांगितले की किती? 5,000 हो, ऐका. किती 4 घ्या 4 मी काय फायनल म्हणते? 4 ऐका, आता ऐका, थांबा. हा. फायनल तुम्ही 4 त्याला सोडायचं आता का मी सोडून येऊ? अरे तुमचं पगार पहिला मिटवा रे बाबा ते सोडायचा विषय ते एवढा पगार सांगायला लागलाय मी त्याला सोडायला जाऊ का तुम्ही सोडून येता? नाही नाही ते सांगितलं की बरोबर 4,000 रुपये द्या की दिवसाला त्याला काय होतं 15 दिवसाला 1,20,000 कमवतील माणूस
द्या. तो आपला कसं म्हणजे घरी गेला परवडल मला. मी एखाद्या तिकडे रस्त्याने त्या कामगार चौकात एक माणूस होतो ना आणि त्या इथे घाण दिवसभर काम करून आहे ना जिरवेल त्याची, त्याला 1000 रुपये देईल पण तुला आणि तेवढं तुझ्या बरं. टायमिंग पण नाही कामाचं. रुद्र्या हा. काय रे विषय मिटू एकदा सांग त्यांना. अरे सांग रे तू बिंदास. 4,000. बर मी काय म्हणतो ऐक, तुझं 4,500. ऐक तुझं राहू दे आणि भाईचं राहू दे. भाई मी एक बोलू, त्याला पगार किती द्यायचा बोलू? सांगा 3.5 द्या दिवसाला, विषय मोकळा करा. नको मग काय म्हणतो आपलं आपले 96 इसमे मैं स्वतः फक्त मी तर 4-5 हजार रुपये मी दिवसाला कमवतोय. हा. तो ह्याला 4.5 द्यायचं, मग 500 रुपयात मी काय 15,000 घरी घेऊन जाऊ का? ए बर बोल रे, बोल तुझा बोल, विषय बोल. सांगितले 3.5 तर 3.5 फिक्स. 3.5 3.5 हा भाई. इथं हातोडी घेईन माझं द्या घालतो, द्या. द्या घालतो. हा भाई हा. हा, द्या घालतो. म्हणजे आता काय करणार माहिती का, ह्यो हातोड्यात मी देते त्याला, हा. मला थांबणार म्हणजे मला काही सिद्ध करणार आणि देव काम काय साईड घेणार का सांभाळ देव करणार. नाही बघा ये. तो आपलं काय करणार माहिती का, तो रिक्षा बोलाव त्याला घरी हाकलाय, रिक्षा बोलाव, रिक्षा त्याला रिक्षा बोलाव घरी सोडा. ए बाबा तुमचं काय विषय मिटवा, काय बोल. सांगितले 3.5. 3.5 कधी? काय 3.5 पगार हो सांगितले. किती दिवसाला? दिवसाला. हा दिवसाला. दिवसाला 3.500. भाई मी काय म्हणते बघा, चला सगळं राहू दे बघा, त्याचं नको माझं नको, मलाच 2,000 रुपये रोजचं द्या. चला मी 1,500 कमी करतो. आता बोल, आता पुढे बोल, आता तुला ठोकायचं आता बोल की, आता बोल की आता. मी काय म्हणते बघा की 2,000 मला द्या, मी करतो रात्रभर तुमच्यासाठी. ते मालकाला काम सांगणं आम्हाला आवडत नाही. मालक कोण तिच्या आईला, आम्ही कामगारच म्हणून राहिलो की इथं. ते मालकाला काम आवडत नाही आम्हाला. मालक इथं मालकीनी यायची, अजून मालकीनी ताई आल्या, आता तिथं कॉन्ट्रॅक्टर मालकीने बसल्या. मालकीने आले तर तुम्हाला डायरेक्ट 300 रुपये 9,000 महिना करतात डायरेक्ट. बरं बोला काय विषय बोला चला. काय काय वाढवायचं का मिटवायचं बोल. वाढवायचं. ये इकडे. ये मग ते काय बोल रे बाबा, इकडे, इकडे. विषय बोलून मोकळा कर. उगाच इकडे, इकडे. रेंगत राहू नको. तुला पगार पाहिजे, तुला काम पाहिजे ना, तू माझ्यासाठी मत दिले, तुला मी चान्स दिला पैसे कमवायचा. इथं ये मिटो विषय चल. काय असं जरा थांबा एक मिनिट. काय मी- इकडे या, इकडेच या तुम्ही. हा त्याला मी डायरेक्ट रिक्षाला बसून देतो आपल्या घरी का जेवण हा बरं, चला दिवसाला सकाळी 2,000 चालते. दिवसाला 2,000 चला चालते का तेवढं तर आता. मी एक सांगतो लास्ट बरं का, शेवटचा पर्याय हा लास्ट हा 6,000 रुपये देणार 15 दिवसात. 6,000 रुपये 15 दिवसात 2 तास काम फक्त कटिंगला, फक्त पाईप कटिंगला, जास्त काय नाही. 6,000 रुपये 15 दिवसाला. चल व दिवाळीचा काय असतं ते बोनस बिनस अजून मी जाणार. हा नंतर मायानं वाढायचं नाही कशाचं? की त्यानं काम केला नाही, मी कसं पैसे देऊ काय देऊ, माझा काही संबंध नाही. कशाचं? आता विषय माझा कसा आहे, तो रात्री झोपला बिपला, मला काही संबंध नाही. तिथं पाईप पडले ते आपल्या पैसे तुम्ही बघा. झोपला की ठोक्यात अडव. तुम्ही बघा रुद्रा, तू बघ रे काय ते विषय बघ चालते चला. काय. डन झालं इकडे बघा, हा, कॅमेरा इकडे चालतंय. फिरवा. डन झाला आजचा विषय. हा ह्याचा बदल त्याने काय केला, हा मग मी त्याला मारता इथनं वरनं खाली टाकेन. तो मधला घेऊ. तो माझला पहिला आहे. तो कसा होणार ते सिंग पिक्चर टप टप, एकदा नाही झालं की दोनदा. नको काय विषय नाही भाऊ, आपला भारी आहे. हा बोल विषय सांग लवकर. डन झालं की आता डन विषय झाले की किती? टाकला की आता 6,000 रुपये. विचार कर रुद्र्या, पगार तू 6,000 सांगितला आहे, ओके म्हणला आहे. म्हणजे आता तुम्ही अजून आधी त्याला होता तुम्ही. अरे आगीत त्याला होता काय, आता माझ्या माणसाला मी सावध करायला लागलो, तुम्ही माझा माणूस आहे. आता ठरलं की 6,000 रुपये बघा. बघ रे बाबा रुद्र्या. डन. रुद्र्या ना डन हा डन. आई दिवसात 6,000 भेटत तरी. इथं असं फसवाफसवी चालू झालेली आहे, त्यामुळे आपण काय बाजूला आहे. सरळ सांगितलंय तुमच्या ऑन कॅमेरा, मी तुमच्या समोर सगळ्यांसमोर सांगितलं पगार जास्त कमी चालला, म्हणून मी त्याला सावध करायचं म्हणलो, तर त्यानं हा चालतंय चालतंय म्हणला. तरी पण अनेकदा विचार करू दे आणि सांगू दे पगार देऊ. दिवसात 6,000 म्हणलं तरी. याला मी आता म्हणतो हाणीन बरं का. आता मारलं आता. ते स्वतः तोंडाने स्वतः म्हणलेले पण ते दिवसात मारली 6,000 कोणती? देतो म्हणून. हा? पण ते मारलं पण ते आता हाताला का. कसं काय आता तुमच्या समोर म्हणला रे. तुम्ही स्वतः बघ, काय तोंडाने म्हणतोय, म्हणलेलं हा. 6,000 देतो म्हणून दिवसाला. ह्याला खाली हाकला पाहिजे. काय? हाकला पाहिजे. अहो तुमचा विषय मिटवा की 6,000 म्हणाला देऊ. आता तर 6,000 रुपयात महिनाभर करायला तयार होता आता एवढे ए 6,000 महिना झालाय का तुझा? महिना नव्हतं, तुम्ही काय म्हटलं दिवसात देतो म्हटलं असं मगाशी. दिवसाला. आम्हा- तू आपल्या सरळ सांगतो निघ आपलं हे डायरेक्टर घे. नाही इथनं पेटवून दिली उडत जाशील आता.
काय विषय तुमचा मिटवा आणि पगाराचा विषय करा. नसल रुद्राचं मत तुला तर मला सांग. मी भाईपाशी रोजचं रात्रीचं कामाला जातो. भाई मला लय नाही, 2000ची अपेक्षा लय नाही. बोल आता कुठं बोल की. अरे 4 बायका तरी तुला सांगतो नाही नाही म्हणलं तर तुझ्या पगारात आहे ना मी 5-6 बायका कामाला ठेवली. एक ऍड लावली ऍड रस्त्यावर काता बायका कामाला येतात. चेष्टा नाही एवढा पगार मागतो. बोला. तर जरा मगाच फायनल हा असा आता मगाचं बघा फायनल इकडे- हा इकडे- मगाचं फायनल आता हा, इकडे मगाचं बघा, इकडे बघा. हा, दंड मगाचं झाले फायनल. 6,000 रुपये महिना. हा. तर त्याकडे फिरवा एकदा कॅमेरा त्याला पाईप असा टाकेल मी 60 तरी एक तोंडा होता. ए महिना 6000 नीट सांग किती. आता त्याला अजून डोळा हाना अजून त्याला मोठा करायचा करा अजून. अहो, बाबा ए बाबा तू सांग किती रे पगार हा सांगितले फिक्स झालं डन. झालं, done झालं. किती. कोड लँग्वेज मध्ये बोलण्यात आले आमचं इकडे बघा. कोड लँग्वेज मध्ये बोलण्यात आले डन झाले. आता तुम्ही त्यात काय करा माहिती का अजून क्रॉस चेक सोडून बॅरर चेक टाकू नका. टापची पाठायची. अहो काय गंडलं पोरग कसं गंडलं. भावानो कमेंट मध्ये त्याला जरा हुशार करा. त्याला एवढा पगार मी घ्यायला सांगितलेला दिवसाला 5000 वरनं त्याला महिन्याला 6000 वर आलाय म्हणल्यावर आपण काय बोलायचं त्याला तर सांगा. आणि एकदा त्याला आपण सांगायचा प्रयत्न करूया. आणि तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा त्याला जरा शिकवा जरा त्याला की तू असं करू नको म्हणून. जरा त्याला बोला सगळीजण. हा बोल रे. सांगितले चला डन फिक्स काय फिक्स हे बघ 5000 अखंड महाराष्ट्राच्या समोर सगळ्यांच्या वतीनं मी तुला सांगतोय एकदा विचार कर आणि पगार सांग. ह्यो 15 दिवसाचा चान्स आहे तुला ह्याच्या पुढे नाही आहे. बोल आता बोलतो टाकतोय. बोल लवकर. ठरले की आता आता तुम्ही अजून त्यात मोठं करता काय तरी. अवकाश 15 दिवसाचं 5000 होईल 15 दिवसाचं 5 नाही वरचं आता थांबा आता विषय ठरला. ओके आता परत त्यांनी पलटी गेला. डन झाला आता बरं का 5000 रुपये म्हणलं 15 दिवसाला बरं का. हा फक्त इथलं काम झालं संध्याकाळी इथं थांबतो घरी जायचं जेवून यायचं हम्म. बरं का. 2:30 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत काम असतात नंतर तू झोप आता डायरेक्ट घरी जाऊ शकतो. माझा काय विषय नाही. चालते हा बोल ठरलं की ठरलं की फिक्स झाले की बोल फिक्स झाले ठरलं काय 5000 किती. 15 दिवस 15 दिवसाचं आणि मग महिन्याला किती झालं तेवढंच झालं की भामटे 10,000. पैसे. मग त्याला काय रात्रभर जागून नाही घेणार त्याला 2-2.5 तास काम आहे. तुमच्या पाईप कापा लावणार आहे का आमचं नळ नाही कापायला लावणार आहे. हा झाले की डन झाले की डील डन नक्की. हा नक्की ऍडव्हान्स पाहिजे फिक्स का? ऍडव्हान्स पाहिजे का? आता नको. तू इथं झोपा तुला पाहिजे. ऍडव्हान्स मध्ये पाईपाचा मार आहे तर याचा विषय इथं यो आम्हाला नव्हतं माहिती इथं पगार अशी देत्यात इथं. मला माहित नव्हतं पगार असं देत्यात तर इथं काय आहे ऍडव्हान्स पाहिजे का म्हणजे रुद्र म्हणते होय पाहिजे तर हे काय म्हणतात इथं झोप तुला आता पाईपीन टोकतो. ऍडव्हान्स तू जेवढं ठोक काय तेवढं ऍडव्हान्स तुला कुठे advance मध्ये. परत पगार मागाय जेवढं त्यात मायनस मध्ये पैसे होणार कट. जेवढं ठोका पडला तू म्हणणार का ना उद्या म्हणशील तू की मला एवढं ठोकं टाकलं. मग किती मध्ये एक ठोका 100 रुपयाला पडलं. मग याला किती 40 ठोकं टाकले 4000 रुपये गेलं. त्याला देणं किती राहते मला मग. कसला काय नको मला. 1000 रुपये देणं राहते. ते आता ती बी अजून देऊ का लगेच. देऊ दे काय देऊ दे. अरे घे की द्या लागले माणूस एवढं. मला नको तुला कॅश मध्ये पाहिजे का? चिल्लर मध्ये पाहिजे का मला? चिल्लर मध्ये पाहिजे का? नको चिल्लर मध्ये पाहिजे का? कशातच नको मला फाड, फाड, तुमचं फाड, तुमच्या फाड, विषयी- फाड. का नाही? तुमचं तुमच्या विषयी कॅश मला म्हणजे काय. पाईप आणि चिल्लर म्हणजे कानपाट. बरं, ठरला विषय. ओके डन 5000 रुपये ठरला 15 दिवसाचा बरं. बर सिरियस गोष्ट विषय परत चेष्टेचा विषय बास. हा चल काय विषय तुझा सांग पगाराचा. 5000 रुपये डन. 5000 रुपये ठरले. 5,000 रुपये मागण्यापेक्षा माझ्या मते तू अनेकदा विचार कर 10,000 जर केलास तर एक नंबर होईल. मीच काम सोडून देतो. हा मीच काम सोडून देतो. तू- विषय संपला. जेवढं झालंय त्याच्यावर नमस्कार डायरेक्ट. जेवढं झालंय त्याच्यावर आपला नमस्कार विषय संपला. हे बघा बस. तर भावानं माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की रुद्रनं आठवड्याला 15 दिवसाला मिनिमम 10,000 रुपये मागल आणि पुढचं मग की महिन्याचं 20,000 रुपये घेईल असा माझा विषय होता. पण त्यानं काय तसं केला नाही. तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा त्यानं पगार किती घ्यायला पाहिजे होता. तर रुद्र्या काय झाला विषय तुझा फिक्स झाले 5000 डन. महिन्याला हा महिन्यात नाही 15 दिवसाचं नक्की हा नक्की डन. बघ
हा फिक्स ऑन कॅमेरा बोलतोयस तू भावा. जर त्याने काय बदल केला हे आता साधा पाय फिनोलेक्स आणि मोठा पाडा त्याने हानी बर काय विषय झाला, विषय संपला सपला नक्की. हा ओके बघा आता बेल्या आलाय आमच्या दुकानात. कसा आहे आमचा बेल्या? ए बेलो हा असा आवाज ऐकला की आमचा बेलू वाव करतोय. आणि तर भावानो अशी झाल्या पगाराची गोष्ट. इथं सिरियस विषय झाला, पगार ठरला आमचा ऑन कॅमेरा आज रुद्रचा. तर असेच व्हिडिओ बघत जावा, अशीच कॉमेडी काय ना काहीतरी येत राहील, इमोशनल व्हिडिओ येत राहतात. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि जिकडे तिकडे पाठवून द्या. धन्यवाद.